ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। ज्योतिबा देवाचा पहिला पालखी सोहळा उत्साहात साजरा। श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगरावर पहिला पालखी सोहळा मोठ्या धार्मिक उत्साहात पार पडला। खंडेनवमी निमित्त दिवे ओवाळणे, शस्त्रपूजन, घट उठवण्याचा विधी झाला। दुपारती सोहळ्याने नवरात्र उपवासाची सांगता झाली। चांगबलचा गजर करून ग्रामस्थ, पुजारी, भाविकांनी पहिल्या पालखीचे दर्शन घेतले। आज ज्योतिबा डोंगरावर पहाटे सूर्योदयापूर्वी दिवे ओवाळणीचा धार्मिक विधी झाला। श्री ज्योतिबा देवाची आज श्रीकृष्ण रूपात महापूजा पाडण्यात आली होती। महाघंटेचा नाद करून सकाळी 9 वाजता खंडेनवमी निमित्त उंट, घोडे, वाजंत्रे, श्रींचे मुख्य पुजारी, देवसेवकांच्या लव्या जम्यासह श्री ज्योतिबा देवाचा पहिला पालखी सोहळा मंदिर प्रदक्षिणेसाठी मार्गस्थ झाला। स्थानिक पुजारी, भाविकांनी गुलाल खोबऱ्याची उधळण करून चांगबलेचा गजर केला। हलगी, कैताळ आणि पोलीस बँडने सादर केलेली ज्योतिबा नावाचं चांगबलची धून लक्षवेधी ठरली। ढोल, तुतारी, डवर, कैताळाच्या आवाजाने मंदिर परिसर दुमदुमून गेला होता। ढोलकीची झुलवे, डवरीचा डवरी गीते, महालदाराची ललकारी झाली। तोफेच्या सलामीने पालखी सोहळ्याची सांगता झाली। सकाळी 10 वाजता दुपारती सोहळ्याने ज्योतिबा मंदिरासह इतर मंदिरातील घट उठवण्याचा विधी झाला। सडा, रांगोळी, पाय पूजनाने दुपारतीचे स्वागत करण्यात आलं। दुपारी 1:30 वाजता परत ज्योतिबा मंदिरात दुपारतीची सांगता तोफेच्या सलामीने झाली। अंगारा वाटप करून नवरात्र उत्सवाची सांगता झाली। यावेळी देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडी, व्यवस्थापक धैर्यशील तिवले, सिंधिया ग्वालेर ट्रस्टचे अजित झुगर, मानाचे 10 गावकर, कोडोली पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडक, ग्रामपंचायत अधिकारी प्रवीण कुमार पोवार, पोलीस पाटील बाळासाहेब कदम पाटील, नवरात्र उपासक सहभागी झाले होते। महानकरी न्यूजसाठी ज्योतिबाहून दत्तात्रय धडेल।